समस्त शिक्षक वृंद व तसेच विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आपल्याला सांगण्यात अत्यंत आनंद होतोय की पूर्ण आपल्याकडे जे रजिस्ट्रेशन झाले आहेत NSD करता, नॅशनल स्पेस डे करता, दॅट आर 437 437 मॉडेल्सचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे आलेलं आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं वेगवेगळे रजिस्ट्रेशन्स आहेत. अकोल्यामधनं 95 मॉडेल्सचं रजिस्ट्रेशन आपल्याकडे आलेलं आहे. पण याच्यासोबतच काही फोन कॉल्स येतात आहे, काही क्वेश्चन्स आहेत रिगार्डिंग मॉडेल्स. तर ते FAQs जे आहेत ते FAQs या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन जो येतोय तो हा येतोय की सर आम्ही रजिस्ट्रेशन्स करू शकतो का आता? तर मला सांगायचं आहे की आय एम व्हेरी सॉरी, वी आर व्हेरी सॉरी, आता रजिस्ट्रेशन्स करता येणार नाहीये. लास्ट डेट ही 31 ऑगस्ट होती. त्यानंतर अशी फोन्स येतात की सर आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं पण आम्हाला मॉडेलच नाही आलेलं. आता 31 तारीख जर का लास्ट डेट होती तर हा पण जो क्वेश्चन होता हा आम्हाला 31च्या आधी जर का आला असता की सर आम्ही रजिस्ट्रेशन केलं पण आम्हाला अजून मॉडेल अलॉट झालं नाही, तर आम्ही त्याचं काहीतरी सोल्युशन जे आहे ते काढू शकलो असतो. त्यामुळे ही पण पॉसिबिलिटी जी आहे आता काय करता येईल, तर आता काहीच करता येणार नाहीये. सिस्टीम सगळी लॉक झालेली आहे. विथ 95 रजिस्ट्रेशन्स अकोल्यामधनं 95 रजिस्ट्रेशन्स आहेत आणि पूर्ण जे आहेत ते जे पार्टिसिपंट्स आहेत आता ते लॉक झालेले आहेत. सेकंड जो FAQ आहे तो असा आहे की सर आम्हाला डायमेन्शन्स भेटत नाहीयेत. आता बघा, ज्याचे तुम्ही खूप शोधूनही तुम्हाला डायमेन्शन भेटलेले नाही ते तुम्ही मॉडेल असं बनवा की जो आपला जो बेस असतो तो बेस नियर अबाउट 2x2 किंवा 2x3 फीटचा असावा. जे रॅम्प आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत, जे तुम्हाला डेक्सेस प्रोव्हाइड करणार आहोत, त्याची विड्थ जी आहे ती नियर अबाउट 2 to 2.6 म्हणजे 2.5 फीट असा त्याचा जो आहे तो एरिया जो आहे ती राहणार आहे. त्यामुळे मॉडेल त्याच्यावर बसेल असं बनवा. आणि हाईटला तर जजेस समोर उभं राहिल्यावरती जजेसच्या पायाखाली आपल्याला काही स्टूल वगैरे द्यायला लागायला नको एवढी त्याची हाईट ठेवा, म्हणजे इझिली ते मॉडेल जे आपल्याला त्याच्या पीक पासून त्याच्या बेसपर्यंत एक्सप्लेन करता आलं पाहिजे. सेकंड थिंग, तुम्हाला एरिया किती लागणार आहे, बरोबर आहे. तो एरिया जर का कोणाचं सॅटेलाइटचं मॉडेल असेल तर तुम्ही जेव्हा त्याचे सोलर पॅनल्स ओपन कराल त्यावेळेस तो एरिया काय असणार आहे, बरोबर आहे. हे सगळं जे आहे याचा जो स्टडी आहे तो तुम्ही करायचा आहे आणि त्या अकॉर्डिंग ते मॉडेल जे आहे ते बनवायचं आहे. त्यानंतर बॅनरची साईज, आम्ही बॅनर आणणार आहोत, बॅनरची साईज किती असावी, तर बॅनरची साईज बघा आम्ही सांगितलं नाहीये की बॅनर आणायचं आहे, बरोबर आहे. पण बॅनर जे आहे ते 2x3 फीट मध्ये जर का तुम्ही आणत असाल, काही असे एक्सप्लेनेशनचे मुद्दे असतील की जे तुम्ही बॅनरवरून एक्सप्लेन करू इच्छिता तर तुम्ही नक्की ते बॅनर आणा. पण ते आणताना सोबत ते चिपकवण्याकरता सेलो टेप किंवा त्याची डबल टेप वगैरे तुम्ही ती जी आहे ती सोबत आणायची आहे. वेळेवरती आपल्याला कुठलंही ज्याला आपण म्हणतो मिस हॅपन नको की हे राहिलं आणि ते राहिलं. त्यानंतर सर आम्ही त्याचे प्रोजेक्ट बनवायचा का, प्रोजेक्टची वही, परत आम्ही सांगतोय की आपल्याला त्याची गरज नाहीये. पण तुम्ही बनवू इच्छित असाल, तुम्हाला जर का बनवायची असेल तर तुम्ही ती बोनमा प्रोजेक्ट नोटबुक आम्हाला तो प्रोजेक्ट तुम्ही दाखवा, जजेसला दाखवा आणि दे विल लुक इट, बरोबर. त्यानंतर सर आम्हाला वेळ किती मिळेल एक्सप्लेनेशन करता, तुमचं एक्सप्लेनेशन किती प्रभावी आहे त्यावरती तो वेळ आहे, डिपेंड आहे. आम्ही नियर अबाउट जजेसच्या 5 टीम ठेवतोय. त्यामध्ये एक फिजिक्स रिलेटेड जज राहतील आणि एक आर्ट्स, आर्किटेक्चर याच्याशी रिलेटेड आम्ही जे आहे ते जजेस ठेवणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्याला किती इफेक्टिव्हली सांगत आहात त्यावरती जजेस तुम्हाला वेळ देतील. असं नाही की 3 मिनिटात झालं पाहिजे आणि 5 मिनिटात ते मॉडेल जे आहे ते आपलं एक्सप्लेन करून झालं पाहिजे, बरोबर. त्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला प्रॉपर सोबत ठेवायचा आहे. सगळा जो खेळ आहे आपला तो त्या रजिस्ट्रेशन नंबरवरतीच आहे, बरोबर. एक्सप्लेनेशन सुरू करताना शाळेचं नाव, माझं नाव, माझ्या सोबतच्याचं नाव, माझ्या गाईड टीचरचं नाव काहीही सांगितलं नाही तरी चालेल. यू कॅन स्टार्ट डायरेक्टली विथ युअर एक्सप्लेनेशन, राईट. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण 14 तारखेला रात्री 12 वाजता ते 15 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत एक गुगल फॉर्म जो आहे तो आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत तुम्हाला अकोला डिस्ट्रिक्टमध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या क्वेश्चन्स तुम्हाला तिथे विचारणार, म्हणजे तुम्हाला तुमच्या
मॉडेलची साईज काय असणार आहे, विंग स्पॅन ओपन केल्यावर काय असणार आहे, तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे की नाही लागणार आहे, आणि मग तुम्हाला आम्ही त्या तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरवरती तुम्हाला एक जागा जी आहे ती अलॉट करू आणि त्या जागेवरतीच तुमचं मॉडेल जे आहे ते असणार आहे. परत एकदा कुठल्याच प्रकारचा रेम्युनरेशन, यायचा जायचा खर्च, हे पण क्वेश्चन मला आले, हे देणार नाहीये. आम्ही हे सगळं फ्री अरेंज करतोय. तुमची इस्रोची ट्रिप पण कम्प्लिटली फ्री राहणार आहे. त्याच्यामुळे आम्ही जितकं होऊ शकताय तितकं प्रोव्हाइड करणार आहे आमची टीम, बरोबर आहे. पण तुम्हाला पण तुमचं प्रेझेंटेशन कुठेच कमी पडायला नको, त्या अनुषंगाने तुमचा जो सगळा सपोर्ट मीडियम आहे, सपोर्ट मीडिया आहे, तो सगळा सोबत आणायचा. कैची, सेलो टेप, डबल टेप, ते बॅनर लावण्याकरता जे काही तुम्हाला करायचं आहे, बरोबर आहे. आपल्याकडनं फक्त एकच कंपल्शन म्हणा किंवा एकच अपेक्षा ही आहे की त्या मॉडेलला योग्य न्याय देऊन ते तुम्ही एक्सप्लेन करावं. परत एक क्वेश्चन आला होता, सर आम्ही वर्किंग मॉडेल करावं का? आम्ही म्हणत नाही वर्किंग करा, बरोबर. तर हे काही क्वेश्चन्स जे आहेत, FAQs जे आहेत, ते माझ्यापर्यंत जे आहेत ते आले होते, ते मी आता इथे घेतलेले आहेत. 14 तारीख ते 15 तारीख, या 14 तारीखची रात्र ते 15 तारीखची रात्र इथपर्यंत तो फॉर्म ऍक्टिव्ह राहील आणि त्या फॉर्ममध्ये आम्ही तुम्हाला ती पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती मागवणार आहोत. अपेक्षा आहे की तुम्ही ते मॉडेल खूप चांगल्या प्रकारे तयार करता आहात आणि 14-15 पर्यंत ते मॉडेल ऍटलिस्ट अशा स्टेजपर्यंत कंप्लीट करावं की तुम्हाला ते डिटेल्स जे आहेत ते गुगल फॉर्ममध्ये भरता येतील. म्हणजे की आम्ही तुम्हाला प्रॉपर स्पेस आणि तुमचं प्रॉपर, वेदर यू नीड इलेक्ट्रिसिटी, वेदर यू नीड एनी अदर टाईप ऑफ सपोर्ट फ्रॉम अस, आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. या व्हिडिओमध्ये बस इतकंच. भेटूया 17 ऑगस्टला. थँक्यू.